आज मी तुमच्यासोबत नवरात्री स्पेशल थाळी दाखवणार आहे। त्यातले त्यात कन्यापूजन असतं। कन्यापूजनमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने भोजन तयार करत असतो। आज मी तुमच्यासोबत अगदी साधी सिंपल आणि नवरात्रीमध्ये कन्यापूजनसाठी कशा पद्धतीने थाळी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी आता काळ्या चण्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी एक पळी तेल घेतलेले आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा राई, त्यानंतर 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहे आणि कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर ॲड करायची, व्यवस्थित असं मिक्स करायचं। आता यामध्ये फोडणी दिली गेलेली आहे। एक झाकण ॲड करूया जेणेकरून तेल उडणार नाही। अशा पद्धतीने आपली फोडणी मस्त अशी बसलेली आहे। आता यामध्ये मी भिजवलेले काळे चणे घालणार आहे। मित्रांनो, यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण किंवा कांदा लसूण अजिबात घालायचा नाही आहे। हा नैवेद्य आपण कांदा लसूण विरळीत करणार आहोत। त्यासाठी मी 2 अशा भाज्या दाखवलेल्या आहे की त्या बिना कांदा लसूणच्या असेल। तो छोले वाफवण्यासाठी आपल्याला एक झाकण ॲड करून घ्यायचं आहे। 1 ते 2 वाफ काढून घ्यायची आहे। आता वाफ दिली गेलेली आहे, झाकण साईडला करूया। आता या पद्धतीने आता याच्यामध्ये काही मसाले घालूया। अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा मी येथे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे। आता पुन्हा झाकण ॲड करायचं आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला 2 ते 3 वाफ काढून घ्यायची आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, पण मी अशाच पद्धतीने करणार आहे जेणेकरून ना हे छान असे टेस्टीही लागतात आणि ही भाजी अशाच पद्धतीने होते। यामध्ये काहीही जात नाही, कांदा लसूण वगैरे। आता बघा किती मस्त अशी ही उसळ झालेली आहे, व्यवस्थित अशी मिक्स केलेली आहे। आपली तयार आहे चण्याची उसळ। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। आता दुसरी भाजी दाखवते। त्याच कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे। यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा राई घातलेली आहे, 2 हिरवी मिरचीचे तुकडे, कढीपत्त्याचे पानं ॲड केलेले आहे, थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं। आता आपल्याला ना येथे फोडणी दिली गेलेली आहे। तर फोडणीमध्ये बटाटे ॲड करूया। तर मी येथे ना 3 बटाटे घेतलेले आहे, जाडसर असे चिरायचे आहे आणि आता या फोडणीमध्ये हे मिक्स करूया। आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद वापरलेली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे आणि यामध्ये मी आता अर्धा चमचा मी धने पावडर वापरलेली आहे। चवीपुरतं मीठ वापरूया आणि मिक्स करून घेऊया। आता यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करूया। तर मी इथे एक मोठा असा ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त ठेवू शकतात। तर इथे मी 1 ग्लास पाणी ॲड केलेले आहे। 3 उकळी येऊ देऊया। तर भाजीला छान अशी उकळ आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। तर मित्रांनो, आपण कांदा लसूण विरळीत करत आहे, त्यामुळे मी यामध्ये ग्रेव्हीसाठी 3 चमचे भरून शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे। मोठ्या चमचेने 3 चमचे मी ॲड केलेला आहे, जेणेकरून आपली जी बटाट्याची भाजी असेल तिला ग्रेव्ही छान होते आणि बटाट्याची भाजी अशी थिक होते। त्यामुळे ना येथे मी शेंगदाण्याचा कूट वापरला आहे। आता यावर एक झाकण ॲड करायचं आणि वाफ जाण्यासाठी जागा ठेवायची आहे साईडनी। तर अशा पद्धतीने झाकण ॲड करायचं, पुन्हा एकदा एक वाफ काढून घ्यायची। आता बघा किती छान पद्धतीने ही भाजी झालेली आहे कंप्लीट। तर सुरुवातीला आपण 3 उकळ काढून घेतलेली आहे आणि 1 वाफ आपण नंतर काढलेली आहे। अशा पद्धतीने आपली भाजी इथे झालेली आहे। अतिशय सुंदर पद्धतीने बटाट्याची भाजी झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की बिना कांदा लसूण विरळीत आहे, त्यामुळे ना ही भाजी अतिशय सुरेख झालेली आहे। आता यावर आहे ना आपण थोडीशी कोथिंबीर गार्निश करूया आणि तयार आहे मित्रांनो आपली बटाट्याची भाजी। तर आपण झटपट येथे खीर बनवणार आहोत। तर एक कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये मी पावशर दूध ॲड केलेलं आहे
आणि हे दूध आहे ना पूर्णतः गरम केलेलं आहे, साईचं दूध आहे। यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम मनुके 4 मी येथे हिरवी इलायची घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये मी चारोळ्या घेतलेल्या आहे आणि एक तुकडा जायफळचा घेतला आहे। आता सगळ्या गोष्टी मी या दुधामध्ये ॲड करणार आहे। त्यानंतर मी अर्धा तासापूर्वी तांदूळ पाण्यात भिजण्यास ठेवलेले होते ते घेतलेले आहे। हे एक मुठ्ठी भरून तांदूळ आहे किंवा तुम्ही अर्धी वाटी म्हणू शकता। आता यामध्ये ना थोडेसे मी जायफळ किसून घालणार आहे। आता व्यवस्थित पद्धतीने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला वाटलं तर यामध्ये गरजेनुसार तुम्ही पाणी घालून थोडंसं पातळसुद्धा बनवू शकतात किंवा याच पद्धतीने तुम्ही डायरेक्ट कुकर लावू शकता। तर खिरीमध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, पावशेर दुधाला अर्धा ग्लास पाणी। त्यानंतर यामध्ये 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे। पाण्यामुळे काय होईल की जे तांदूळ आहे ते छान असे शिजले जातील आणि तुम्हाला वाटलं जर अशी रबडीसारखी हवी असेल तर तुम्ही येथे पाणी स्किप करा आणि पूर्णतः दुधाची बनवू शकतात। आता याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि येथे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। तर कुकरचं झाकण लावल्यानंतर आपल्याला येथे गॅसवर 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे। 2 शिट्ट्याच्या वरती अजिबात घ्यायचं नाही। 1 चमचा साखर पण ॲड केलेली आहे। पुऱ्यांची कणिक मळून घेऊया। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, गरजेनुसार पाणी ॲड करून डो मळायचा। तर इथे पुऱ्यांसाठी मी कडक असा डो मळलेला आहे, घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। आता साईडला करूया। आता मी कुकर तुम्हाला दाखवून देते। तर कंप्लीट 2 शिट्ट्या घेतलेल्या आहे, व्यवस्थित अशी आपली येथे खीर झालेली आहे। मित्रांनो 4 ते 5 जर शिट्ट्या घेतल्या तर खीर उतू येण्याचे चान्सेस असतात आणि ती वरती येते, त्याच्यामुळे ना चव लागणार नाही। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करा किंवा मिक्सरला तांदूळ फिरवून घ्या आणि ते ॲड करू शकतात। आता यामध्ये व्यवस्थित पद्धतीने खीर झालेली आहे। आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर मी एक गोळा घेतलेला आहे, आता याच्या पुऱ्या लाटून घेऊया। आपल्या इथे मध्यम स्वरूपाच्या पुऱ्या लाटल्या गेलेल्या आहे, थोड्याशा जाडसरच ठेवायच्या आहे जेणेकरून हे फुलतात चांगल्या। तर एकीकडे कडकडीत गरम तेलही झालेलं आहे, यामध्ये आता पुरी ॲड करूया। तर दोन्ही साईडनी तेलामध्ये पुरी तळून घेऊया आणि व्यवस्थित पद्धतीने बघा किती मस्त अशी टम्म पुरी फुगलेली आहे। गरम तेल ठेवायचं कडकडीत, त्यामध्ये पटापट पुऱ्या आपण टाकूया आणि छान अशा ह्या तळून घेऊया। बघा अजिबात तेल पिलेलं नाही आहे, मस्त अशी फुलली गेलेली आहे आणि खूप मस्त झाली। अशाच पद्धतीने संपूर्ण पुऱ्या मी तळून घेणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो नवरात्र स्पेशल कन्यापूजनाची थाळी आपली तयार झालेली आहे। यामध्ये मी खीर, चण्याची भाजी, बटाट्याची भाजी, वरण भात आणि पुऱ्या आणि सगळ्यात शेवट म्हणजे तुळशीचं पान, त्याशिवाय ही थाळी पूर्ण होणार नाही। अशा पद्धतीने आपण थाळी कंप्लीट केलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला ही कन्यापूजनाची नैवेद्याची थाळी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रामकृष्ण हरी।